स्नेहा सुनील लाईमलाईट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. धिंगाणाचा सीझन 5 येतो आणि तू आम्हाला बेटावर घेऊन आलेस चक्क. तर पहिलं तू जेव्हा बेटावर आलास तेव्हा तुला कसं वाटलेलं? जसं तुला आता वाटतंय म्हणजे बेसिकली थीम आहे ना ही आमच्या स्टार प्रवाहाच्या आमच्या टीमने ठरवलेली थीम आहे की प्रत्येक सीझनला काय करता येईल, प्रत्येक सीझनला काय गोष्टी देता येतील, प्रत्येक सीझनला मायबाप रसिक प्रेक्षकांना काय देता येईल. तर बघ वाळू पण दिलेली आहे, माती पण दिलेली आहे, म्हणजे माती दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे. जर माती खाल्ली त्याला काय तोंड भरून घ्या असं म्हणणं आहे त्यांचं. आणि इथे बोट आहे, गुहा आहे, आमचा शार्कासूर तिकडे पाण्यात पोहतोय. त्यामुळे हे सगळं क्रेडिट आमच्या क्रिएटिव्ह टीमचं आहे. एवढं आहे की ह्या मंचावर जे घडेल ते महाराष्ट्रातल्या आणि जिओ हॉटस्टारच्या निमित्ताने जगभरातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन होणार म्हणजे होणारच आहे. आणि तुझी एनर्जी आणि धिंगाणा होणारच आहे. हे माझी एनर्जी म्हणण्यापेक्षा मी प्रचंड एक्सायटेड असतो. मला हे सतीश राजवाडे सरांनी जेव्हा फोन करून सांगितलं तू होस्ट करतोस तर ती जी एक्साइटमेंट आहे ती एक्साइटमेंट मी अजूनही जपून ठेवली की नाही यार, जर एवढ्या विश्वासाने कुणीतरी आपलं म्हणजे जबाबदारी दिली तर ती जबाबदारी पार पाडूया. आणि बघ ना, टेलिव्हिजनवर धिंगाणा सुरू आहे, OTTवर मटका किंग सुरू आहे, नाटक सुरू आहे, ॲनिमल सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. तर खूप बरं वाटतं ॲक्टर म्हणून की आपण वेगवेगळ्या माध्यमात काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि मुळात मायबाप रसिक प्रेक्षकांना ते आवडतं. आणि जसे तू धिंगाणे घालतोस ह्या वर्षात एकावर एक आणि आता हे, आणि एखाद्या होस्टला कंटिन्यू 5 वर्ष तोच शो होस्ट करणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे. मला नाही वाटत की अशा कुठल्या शोचे 5 म्हणजे भाग झाले असतील किंवा 5 वेळा कुठला एखादा असा शो आला असेल. नाही, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 5 सीझन झाले आणि होस्ट तोच आहे. तर मला वाटतं हे सतीश सर, स्टार प्रवास, श्री सुमेध, निखिल, आमचा चिन्मय, ह्या सगळ्यांनी जी जबाबदारी टाकली त्याचं यश म्हणून मी, किंवा ती जबाबदारी माझ्यावर टाकली तर मी प्रामाणिकपणे करतोय. पण येस, खूप छान वाटतं की 5 सीझन एका गेम शोचा होस्ट आहे. आणि यावर्षी जो प्रोमो आता मी पाहिला आणि जो आला आहे तो सगळा AI वरून झालाय, म्हणजे अपडेटेड टेक्नॉलॉजी पण आलेली आहे. नवीन काहीतरी असावंच प्रत्येक शोला. आणि स्टार प्रवाह तर म्हणजे लार्जर दॅन लाईफच प्रत्येक गोष्ट दाखवतो. त्यामुळे जे प्रोमो जे होते ते जबरा होते. शार्कासूर प्रोमो लोकांना आवडला, डायनासॉरचा आवडला, फ्लाईटचा आवडला. सो त्याच पद्धतीने एपिसोडमध्ये लोकांचं मनोरंजन होईल अशी जबाबदारीने अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. बरं, आता ह्यावेळी खेळ पण थोडे वेगळे आहेत, तर त्याबद्दल थोडंसं मला ऐकायला आवडेल. म्युझिकल गेम शो असल्यामुळे पैसे आहेत, धमाल, मस्ती, मजा आहे. पण 5वा सीझन असल्यामुळे काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी इंटरेस्टिंग आहे. ते बघायचं असेल तर 29 तारखेला स्टार प्रवाह रात्री 9 वाजता पहा. नक्कीच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील? काय नाही, जाता तर काय नाही यार, तुम्ही मराठी नाटक, सिनेमा, मालिका, टेलिव्हिजन सगळ्यांवर खूप प्रेम करता. खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत तुमचे रिपोर्ट जातात. सो असंच प्रत्येक कलाकृतीवर प्रेम करत राहा. आणि 29 तारखेपासून दर शनिवार रविवारी आपला स्टार प्रवाह सुरू होतोय. आता उद्या धिंगाणा सीझन 5 आणि हॉटस्टारवर कधी. नक्कीच.